नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांसाठी अशी एक स्पेशल योजना आहे, त्या संदर्भामध्ये मी माहिती घेऊन आलेलो आहे। त्याच्याबरोबरच आपल्या समाजामधील जे दिव्यांग घटक आहेत, त्याच्याबरोबर जे गरजू आणि गरीब घटक आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्तच जे बचत गट आहेत, त्यांच्यासाठी एक विशेष महत्त्वाची योजनेसंदर्भात मी माहिती घेऊन आलेलो आहे। आपले आदिवासी प्रकल्प विभाग डहाणू, त्याच्याबरोबर जे इतर ठिकाणचे जे आदिवासी प्रकल्प विभाग आहेत, त्या विभागाअंतर्गत न्यूक्लिअर बजेट योजनेअंतर्गत 2025-26साठी बहुतांश आपल्या आदिवासी बांधवांसाठी ह्या योजनेचे फॉर्म किंवा अर्ज मागवण्यात येत आहेत आणि त्याचा कालावधी आहे हा 2 जून ते 15 जुलैपर्यंत हा कालावधी आहे आणि हे सर्व अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने www.nbtribal.in ह्या वेबसाईटवर भरणं अनिवार्य आहे। मंडळी, माझं नाव सूरज माळी, ग्रामपंचायत सदस्य किराट। एक सदस्य ह्या नात्याने आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपल्या आदिवासी बांधवांना किंवा आपल्या समाजाचे सर्व जे लाभार्थी आहेत ह्यांना सरकारच्या योजनांसंदर्भामध्ये व्यवस्थित माहिती देणं हे एक आपलं प्रथम काम आहे आणि त्याच अनुषंगाने आपला एक हा छोटासा प्रयत्न असतो। तर मित्रांनो, आपले जे सरकार आहे ह्या सरकारमार्फत आदिवासी बांधवांसाठी किंवा आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या आर्थिक विकासासाठी बहुतांश अशा योजना ह्या सुरू केल्या जात असतात, परंतु शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत ह्या योजनेची व्यवस्थितरित्या माहिती भेटत नाही, व्यवस्थित किंवा वेळेवर हे अर्ज भरले जात नाही, त्यामुळे लाभार्थी हा वंचित राहतो। आणि सध्याचं काय झालेलं आहे की बहुतांश ज्या योजना आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहेत, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। पण आपले जे आदिवासी बांधव आहेत हे बहुतांश अशिक्षित आहेत किंवा त्यांना योग्य ऑनलाईन पद्धतीची माहिती नसल्यामुळे त्यांना कुठे ना कुठे थोडाफार त्रास होतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे किंवा कागदपत्र जमा करणे ह्या संदर्भामध्ये। तर मला प्रत्येक घरामध्ये कोण ना कोण सुशिक्षित मुलं असतात, त्या सुशिक्षित मुलांना स्पष्ट सांगावंचं आहे की मोबाईलमध्ये सध्या जे PUBG खेळणं किंवा इतर जे वायफळ ज्या गोष्टी ज्या आपण मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतो, त्याच्यापेक्षा बहुतांश आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या, आपल्या आईवडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करा, जेणेकरूनच आईवडिलांनासुद्धा अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होईल आणि त्याच्यामध्ये आपला समाज आणि तुम्ही शिक्षणाकडे लक्ष दिलं तर आपला समाज कुठेतरी एका चांगल्या लेवलला जाण्यासाठी हातभार लागेल। तर मंडळी, आपण आपल्या विषयाकडे परत येऊया। आदिवासी विभागांतर्गत किंवा न्यूक्लिअर बजेट योजनेअंतर्गत जे योजनांचे अर्ज मागवण्यात येत आहेत त्या योजनेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत ह्या संदर्भामध्ये एक चर्चा करूया। तर पहिला घटक आहे आदिवासी बांधवांनी लागवड केलेल्या क्षेत्रात तारेची कुंपल घालण्यासाठी 42,500, यामध्ये 7,500 हा लाभार्थीचा हिस्सा असतो, असे एकूण 50,000 रुपये हे अर्थसहाय्य ह्या योजनेमार्फत केले जाते। त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी, जसे की झेरॉक्स मशीन झाले, स्टेशनरीचं दुकान झालं किंवा सायबर कॅफे झालं, खानावळ झालं किंवा धाबा किंवा वडापावची टपरी टाकायची झाली किंवा मोबाईल रिपेअरिंगचं दुकान टाकायचं झालं, त्याच्या व्यतिरिक्त वारली स्टॉल टाकायचं झालं, किराणा दुकान टाकायचं झालं किंवा ऊसाच्या रसाची गाडी जर तुम्हाला टाकायची असेल, त्याच्या व्यतिरिक्त कटलरी दुकान टाकायचे असेल, तर अशा विविध व्यवसायासाठी तुम्हाला 42,500 रुपये हे सरकारमार्फत देण्यात येतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 7,500 रुपये हे तुम्हाला लाभार्थ्याला भरायचे असतात, तर असे एकूण 50,000 रुपयाचं आर्थिक अर्थसहाय्य ह्या ठिकाणी केले जाते। तिसरा जो घटक आहे ह्याच्यामध्ये जी आपल्या आदिवासी समाजातील ITI पास झालेली मुलं आहेत आणि अशा प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 42,500 रुपये म्हणजेच एकूणच सर्व योजनेमध्ये 50,000 रुपयाचं अनुदान हे ह्या अंतर्गत दिलं जातं। त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजातील दिव्यांग लाभार्थ्यांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना 42,500 हे सरकारमार्फत आणि 7,500 रुपये हे लाभार्थ्याचा हिस्सा, असे एकूण 50,000 रुपयाचा ह्या ठिकाणी आर्थिक निधी हे विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी दिला जातो। ह्यामध्ये काही मागासवर्गीय घटक असतात, त्यांना 100% त्यांना अनुदान दिले जातं। तर मंडळी, अशा ह्या ज्या महत्त्वाच्या काही जे घटक आहेत असे हे योजना हे आपल्या आदिवासी समाजातील जे गरजू घटक आहेत, शेतकरी आहेत किंवा दिव्यांग घटक आहेत, ह्यांना ह्या योजनेतून हे अर्ज मागवण्यात येत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जे बचत गट आहेत, ह्या बचत गटांसाठी सुद्धा वेगळे असे काही योजना आहेत। ह्यामध्ये बचत गटाला वीटभट्टी सुरू करायची असल्यास किंवा त्यांना कॅटरिंग किंवा त्याच्या व्यतिरिक्त मंडप हे भाडेतत्वावर सुरू करायचं असल्यास त्याच्याबरोबर त्यांना मशरूम शेतीसाठी अर्थसहाय्य केले जाते।
तर मंडळी, अशा प्रकारे ह्या ज्या विविध आदिवासी प्रकल्प विभागामार्फत योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या दरवर्षी ह्या योजनांचे फॉर्म सुटले जातात. फक्त काहीच शेतकऱ्यांना किंवा काही आपल्या समाजातले घटक आहेत त्यांना ह्या योजनेसंदर्भात माहिती असतं. पण आपला विशेष प्रयत्न आहे की सर्व घटकांपर्यंत ह्या योजनेची माहिती देणं किंवा माहिती पोहोचवणं आपला छोटासा प्रयत्न आहे. मंडळी, ह्या योजनेमधला महत्त्वाचा जो टप्पा असतो किंवा प्रत्येक योजनेमधला महत्त्वाचा जो टप्पा असतो की कागदपत्रं कोणती लागतात. तर प्रथमतः सर्व योजनांसाठी एक मला खास करून आदिवासी बांधवांना सांगावंसं वाटतं की जातीचा दाखला हा तुमच्याकडे नसेल तर ज्या व्यक्तींचं सातबारा उतारा नाव आहे त्यांनी काहीही करून जातीचा दाखला काढून ठेवा. कारण की सर्व योजनांचा जो बेसिक जो घटक आहे किंवा सर्व योजना ज्या लागू होतात त्या जातीच्या दाखल्यानंतरच लागू होतात. त्यामुळे जातीचा दाखला हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्या व्यतिरिक्तच तुम्हाला तुमचं आधार कार्ड, त्याच्या व्यतिरिक्त सातबारा उतारा आणि 8 उतारा, त्यानंतर पॅन कार्ड हे मॅन्डेटरी नाही आहे पण तरीसुद्धा काढून ठेवा. त्याच्यानंतर रेशन कार्ड, त्याच्यानंतर बँकेचं पासबुक, दारिद्र्य रेषेखालचा दाखला. जर दारिद्र्य रेषेखालचा दाखला नसेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर भूमिहीन असाल तर तुम्हाला भूमिहीन असल्याचा दाखला लागेल. त्याच्यानंतर यापूर्वी लाभ ह्या योजनेचा घेतलेला नाही आहे असा ग्रामपंचायतीमधून तुम्हाला एक ठराव किंवा एक दाखला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रहिवासी दाखला, त्याच्यानंतर अपंगत्वाचं प्रमाणपत्र ह्या ठिकाणी तुम्हाला लागतं. त्याच्यानंतर काही अशा योजना आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कोटेशनची गरज लागते. तर मंडळी अशी ही डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी लागतात. त्याच्यानंतर जे बचत गट आहेत ह्या बचत गटांसाठी वेगळे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी लागतात. ते तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्याबरोबरच माझे तमाम आदिवासी बांधवांनो, तुम्हाला एक मला विनंती आहे की बहुतांश आपल्या आदिवासी समाजातील लोकांचे आर्थिक विकास हवा आहे. ह्याच्यासाठी सरकारमार्फत विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कृषी विभागामधल्या योजना असो किंवा तुम्हाला पशु खात्यातील योजना असो, त्याच्याबरोबर तुम्हाला आदिवासी प्रकल्प विभागामधल्या योजना असो, ह्या तुम्हाला सर्व योजनांची वेळच्या वेळी माहिती घेऊन त्यांचं फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती ही एक योजना खूप महत्त्वाची योजना आहे आणि तुम्ही ह्या योजनेचा फॉर्म भरला असेलच असं मी गृहीत धरतो. आणि जर तुम्ही ह्या योजनेचा अजूनसुद्धा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही जे आपलं महाई सेवा केंद्र आहे जवळ, त्या ठिकाणी जाऊन ना विहिरीसाठी किंवा त्या ठिकाणी बऱ्याचशा अशा योजना जे शेतकरी बांधवांच्या आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या योजनेसाठी फॉर्म भरून लवकरात लवकर घ्यावा. त्याच्या व्यतिरिक्त आता सध्या ह्या मंथमध्ये 18 तारखेपर्यंत जो घरकुल योजनेचा जो दुसरा टप्पा आहे, पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा आहे, ह्या दुसऱ्या टप्प्याचा शेवटची तारीख ही 18 तारीख आहे. तर अजूनपर्यंत तुमच्या घरकुलाचा सर्वे जर ग्रामपंचायतमार्फत केला नसेल तर ग्रामसेवकांना सांगून किंवा तुमच्या सरपंचांना सांगून तुमच्या घरकुलाचा सर्वे करून घ्यावा अशी विनंती करतो. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती दिली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरूनच काय होतं की तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ₹1 द्यायची गरज नसते, पण आपल्याला नवीन व्हिडिओ किंवा नवीन योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी एक उत्स्फूर्त असं प्रोत्साहन मिळतं. तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मी जेव्हा एखाद्या योजनेबद्दल जेव्हा माहिती देतो तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर येतं, जेणेकरून तुम्ही एखाद्या योजनेपासून वंचित राहणार नाही. किंवा जर तुम्हाला ही योजना तुम्हाला जर घ्यायची नसेल पण एखादा दुसरा लाभार्थी असेल, त्याला जसं काही तुमच्या गावामध्ये एखादा दिव्यांग व्यक्ती असेल, त्याला जर तुम्हाला ह्या योजनेबद्दल माहिती द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ही व्हिडिओ त्याला पाठवा. तुमच्या गावातल्या इतर ग्रुपवर सुद्धा व्हिडिओ पाठवा, जेणेकरूनच आपल्याला जास्तीत जास्त आदिवासी समाजातील ह्या ज्या योजना आहेत ह्यांची व्यवस्थितरित्या आपल्याला सर्वांना माहिती द्यायची आहे. आणि ह्या मंडळी, तिथपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जय आदिवासी, जय जोहार.